वाळूच्या टिप्परनं ब्रेड विक्रेत्या सायकलस्वाराला चिरडलं। भंडाऱ्याच्या भिलेवाडा इथली घटना। उपचारादरम्यान ब्रेड विक्रेत्याचा जिल्हा सामान्य रुग्णालयात मृत्यू। सायन पनवेल हायवेवर खारघर टोलनाक्याजवळ अपघात। सीबीडीवरून पनवेलच्या दिशेने जाणारी कार बॅरिकेड तोडून खाडीत कोसळली। कारमधील दोघांपैकी एकाचा मृत्यू। भरधाव कार पान टपरीत शिरल्यानं तिघ गंभीर जखमी। भंडाऱ्याच्या बारभा गावातील घटना। प्राथमिक आरोग्य केंद्रालगत असलेल्या टपरीमध्ये कार शिरली। बीडजवळ धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरती तांदूळाची वाहतूक करणारा ट्रक उलटला। पाठीमागे असणाऱ्या कारच्या डॅशकॅममध्ये अपघाताचं दृश्य कैद। सुदैवानं जीवितहानी नाही। कल्याणजवळच्या वडवली परिसरात बांधकाम व्यावसायिकाला धमकावून खंडणी मागितल्याचा प्रकार। शिंदेंच्या शिवसेनेचा युवा सेना उपशहर प्रमुख आणि माजी नगरसेवकाचा मुलगा वैभव पाटील याच्यासह एकूण 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल। नागपूर ग्रामीणचे प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण यांच्यासह 5 जणांविरोधात गुन्हा दाखल। गुन्हेगारी गट रचने आणि विश्वासघाताचा गुन्हा। अकोला प्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र भुयार यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल। साताऱ्यातल्या कराडमध्ये अशोक चौकात 2 गटात रात्रभर राडा। दगडफेक, वाहनांच्या काचांचीही तोडफोड करण्यात आली। 2 गटातल्या हाणामारीत 3 जखमी। मोठा पोलीस बंदोबस्त तैनात। गोंदिया जिल्ह्यातील बनगाव पाणीपुरवठा योजनेअंतर्गत येणाऱ्या 36 गावांचा पाणीपुरवठा 5 दिवसांपासून बंद। योजनेचं बिल न भरल्यानं वीज पुरवठा खंडित केला। जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केळी उत्पादक शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अन्यथा आपला राजीनामा द्यावा। ठाकरेंच्या शिवसेनेची मागणी। केळीला भाव नसल्यानं शेतकरी आक्रमक। पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय। खरडलेल्या शेतजमिनीसाठी माती, गाळ, मुरुम, दगड मोफत मिळणार। पूरग्रस्त जमिनीसाठी गौण खनिज रॉयल्टी माफ। निर्णयाची तात्काळ अंमलबजावणीचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश। छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यातील महाल गावात बैल बाजारात यंदा उच्चांकी भावाची नोंद। शेतकरी रामनाथ बाजारे पाटील यांच्या 4 वर्षांच्या सर्जा राजाच्या बैलजोडीला 5,11,000 रुपयांचा भाव। क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या 150व्या जयंतीनिमित्त नागपूरमध्ये 3 दिवसीय जनजातीय गौरव महोत्सवाचं आयोजन। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत आज महोत्सवाचं उद्घाटन। राहुल गांधींनी मल्लिकार्जुन खरगेंची भेट घेतली। बिहारमधल्या पराभवानंतर खरगेंच्या निवासस्थानी भेट। जम्मू काश्मीरमधल्या नौगाम पोलीस स्टेशनमध्ये स्फोट। दहशतवादी डॉक्टर मुजम्मिलकडून जप्त केलेल्या अमोनियम नायट्रेटचा स्फोट। स्फोटामध्ये 9 जणांचा मृत्यू, 29 जण जखमी। मृत आणि जखमींमध्ये बहुतांश पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश। फरीदाबादमध्ये मोठ्या प्रमाणात स्फोटक सापडल्यानंतर फरीदाबाद पोलिसांची आता विविध वसाहती आणि गावांमध्ये शोध मोहीम। रहिवाशांची चौकशी करून योग्य पडताळणीशिवाय भाडेकरू ठेवू नका असं आवाहन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।